नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स स्टडी चला शिकूया या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये इयत्ता चौथी भाग 1 आपल्या भोवतालचे अद्भुत जग यातील धडा 5 गंमत ऋतुबदलांची सुरू केला होता. यामध्ये आपण ऋतुबदल कसे होतात, कोणत्या गोष्टी या ऋतुबदलांसाठी कारणीभूत आहे याची आपण चर्चा केली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण त्या ऋतुबदलांचा किंवा या ऋतूंचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करणार आहोत. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही त्याचे घटक बघितले होते की कसा परिणाम होतो. तर आपल्या शारीरिक बदल होतात, म्हणजे शारीरिक बदल म्हणजे काय होतं, कधी अंग दुखतं, थकवा येतो, सर्दी किंवा ऋतू बदलला की आपली तब्येत बिघडत असते. तसंच पोशाखात बदल होतो, थंडी आली की आपण लोकरी कपडे वापरतो किंवा जाडसर कपडे वापरतो. तसंच आहारामध्ये आपण गरम अन्न खातो व या काळात काय होतं, संसर्गाचा धोका वाढतो. तसंच उन्हाळा आला की आपण काय करतो, कॉटनची साधी पांढऱ्या कलरची जास्त करून कपडे घालतो की ज्यानं आपल्याला गरम होणार नाही, पंखा लावतो, थंड पेय वगैरे आपण पित असतो. मग चला आपण याचा सविस्तर चर्चा करूया. विद्यार्थी मित्रांनो, उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या 3 प्रमुख ऋतूंचा परिणाम सजीव सृष्टीवर होत असतो. त्यामुळे परिसरात अनेक बदल आपण अनुभवत असतो. ऋतुबदल हे पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यामुळे आणि पृथ्वीच्या अक्षाच्या कलनामुळे होते. वेगवेगळ्या ऋतूमध्ये तापमानात व पर्जन्यमानात म्हणजेच हवामानात बदल होतो. याचा परिणाम वेगवेगळ्या ऋतूमध्ये निसर्गावर आणि मानवी आरोग्यावर दिसून येतात. उदाहरणार्थ, वनस्पतींची वाढ, प्राण्यांचे वर्तन, पिकांमधील उत्पादन तसेच मानवी आरोग्यावरही हवामान बदलामुळे परिणाम दिसून येतात. ऋतूनुसार आपल्या आहारात व पोशाखात बदल होतात. चला यामध्ये आपण उन्हाळा या ऋतूबद्दल सविस्तर चर्चा करूया. या ऋतूत वातावरणात उष्णता जास्त असते, त्यामुळे आपण सैल व सुती कपडे घालतो. वारंवार पाणी व थंड पेय पितो. उन्हात शक्यतो बाहेर पडत नाही. गरज पडल्यास छत्री, सनकोट, रुमाल यासारखे घटक आपण वापरत असतो. उष्णतेपासून आपला बचाव करण्यासाठी आपण काय करतो, तर सैल व सुती कपडे घालतो, वारंवार थंड पाणी पितो, शक्यतो उन्हात बाहेर पडत नाही, बाहेर पडायचं टाळतो. गरज पडल्यास छत्री, सनकोट आणि रुमाल यासारखे घटक आपण कपडे वापरत असतो. बघा बरं, उन्हाळ्यात बाजारात येणारी फळ. आता उन्हाळ्यामध्ये बाजारामध्ये बघा बरं, आंबे हे तर उन्हाळ्यामध्येच येणारं एक महत्वाचं फळ आहे. आंब्यासाठीच उन्हाळ्यामध्ये आपण आंब्याची वाट बघत असतो. तर कलिंगडे, संत्री, द्राक्षे इत्यादी भरपूर फळे हे आपल्याला त्या उन्हाळ्याच्या कालखंडात आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचाही आस्वाद आपण घेतच असतो. कोकणात काजूंचाही हंगाम कधी, तर उन्हाळ्यात सुरू होतो. मानवाप्रमाणेच प्राणीही त्यांच्या दिनचर्येत बदल करतात. बघा बरं, काय करतात, साप, बेडूक इत्यादी प्राणी उन्हाळ्यात सहसा बाहेर निघत नाहीत. आपल्याला बेडूक, साप दिसतात का उन्हाळ्यामध्ये बाहेर? जास्त प्रमाणात नाही. काही प्राणी झाडावरच तसेच थंड ठिकाणी वास्तव्य करतात. चला पुढचा ऋतू बघूया, पावसाळा. उन्हाळ्यानंतर कोणता ऋतू सुरू होतो, तर पावसाळा हा ऋतू उन्हाळ्यानंतर सुरू होते. तर जून महिन्यापासून काय होतं, पावसाला सुरुवात होते. कोणत्या महिन्यापासून? जून महिन्यापासून पावसाला सुरुवात होते. बघा बरं, सगळीकडे हिरवळ दिसू लागते. शेतकरी पेरणीच्या कामाला सुरुवात करतो. काही लोक पावसाच्या पाण्यापासून आपल्या घराचे संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना करतात. बाजारात विविध प्रकारची फळे येतात. विविध प्रकारच्या रानभाज्या आहारात वापर केला जातो. बघा बरं, तर या ऋतूंचा आता उन्हाळ्यामध्ये काय, तर आपण कलिंगड, संत्री असे ज्यामध्ये पाण्याचा घटक जास्त आहे असे पदार्थ आपण खातो आणि आपल्या शरीराला थंड ठेवण्याचा प्रयत्न करतो. तसंच या ऋतूमध्ये आपल्याला कुठल्या रानभाजी जास्त प्रमाणात मिळतात का? नाही. पण पावसाळा सुरू झाला की काही रानभाज्या सुद्धा देखील काय होतात, आपल्या अवतीभोवती उगवायला लागतात आणि आपण काय करतो, मग त्या रानभाज्यांचा समावेश आपल्या अन्नामध्ये करत असतो. बरोबर. चला पुढे बघूया. पावसासाठी बचाव करण्यासाठी आपण काय करतो, तर पावसापासून बचाव करण्यासाठी आपण छत्री, रेनकोट
घोंगडी, इरले इत्यादींचा वापर करतो. आता उन्हाळ्यात आपण छत्री वापरतो, तसंच काय वापरतो, सनकोट वापरतो, रुमाल घाम पुसण्यासाठी वापरतो, हो की नाही? तसंच पावसाळ्यामध्ये पावसासाठी बचाव करण्यासाठी देखील आपण छत्री वापरतो. तसंच रेनकोटचा वापर करतो. रेनकोटमुळे काय होतं, तर पाणी आपल्या अंगावर येत नाही. तसंच घोंगड्याचा वापर, घोंगडी कशासाठी वापरतो, तर आपलं शरीर उष्ण राहावं यासाठी आपण काय करतो, घोंगडीचा वापर करतो. आपण काय करतो, प्रवास करताना योग्य ती काळजी घेतो, म्हणजे काय, बाहेरचं खात नाही. कारण की काय होतं, या कालखंडामध्ये पाण्याचा हे बदललेला असतो, म्हणजे पाणी खराब होतं. पावसाच्या पाण्यामुळे पाणी खराब झालेलं असतं आणि हे खराब पाण्यामुळे कसे जंतू वाढलेले असतात आणि त्यामुळे काय होतं, आपल्या पोटाला त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपण काय करतो, तर पावसाळ्यामध्ये जास्त काळजी घेतो. उकळून गरम केलेलं पाणी पितो. तसंच आपण काय करतो, बिस्लरीच्या बॉटल्स वगैरे आपण घेतो. नदी नाल्यांना पूर आलेला असतो या काळात आणि त्यामुळे काय होतं, घाण पाणी किंवा आपणच बघतो की सगळे म्हणजे मोठमोठ्या फॅक्टरीज किंवा आपल्या घरातला जो मैला असतो, म्हणजे घाण सांडपाणी असतं, ते आपण कुठे सोडतो, तर नदी नाल्यांमध्ये सोडतो. आणि आपण पाणी कुठलं पितो, तर या नदी नाल्या ओढ्यांचंच पाणी पित असतो. आणि पावसाळ्यामध्ये काय होतं, तर या पावसाच्या पाण्याबरोबर हे जे पाणी मिक्स होतं आणि हेच पाणी म्हणजे आपण घरी प्यायला येतं. म्हणून काय होतं, तर या पाण्यामध्ये काय असतात, दूषित घटक असतात. त्यामुळे आपण काय करतो, पावसाच्या काळात आपली योग्य ती काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. तसंच नदी नाल्यांना पूर आलेला असतो, त्यामुळे आपण नदी नाल्यांच्या वरील जो रस्ता असतो तिथून जाण्यापेक्षा पर्यायी रस्त्यांचा वापर करतो. मग पावसापासून बचाव करण्यासाठी जशी आपण काळजी घेतो, तसंच प्राणीही काय करत असतात, आपली काळजी घेत असतात. ते सुरक्षित ठिकाण शोधून ठेवतात आणि त्या ठिकाणी ते काय करतात, स्थलांतर करतात किंवा जातात. यानंतर बघूया हिवाळा. आता बघा, हिवाळ्यानंतर पावसाळा. पावसाळा संपल्यावर हिवाळ्याची चाहूल लागते. काय होतं, तर पाऊस पडल्यामुळे हवेमध्ये पाण्याचं किंवा प्रमाण वाढतं आणि थंडावा वाढलेला असतो. मग त्या काळात मग काय होतं, हिवाळ्याची सुरुवात होते. हिवाळ्यात काय होतं, गारवा जाणवता, थंडी वाजू लागते. थंडीपासून रक्षण करण्यासाठी आपण काय करतो, तर उबदार कपडे वापरतो. आणि या कालखंडात बघा बरं, कोणत्या प्रकारची फळे असतात, पेरू, बोरे यासारखी फळे या हिवाळ्याच्या कालखंडात आपल्याला जास्त प्रमाणात खायला मिळतात. संत्री, ज्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं, अशा प्रकारचे जे काही फळं असतात ती या ऋतूमध्ये जास्त प्रमाणात यायला येतात. आणि तसंच हा ऋतू कसा असतो, आरोग्य चांगलं करण्यासाठी चांगला मानलेला ऋतू आहे. या कालखंडात आपण जर व्यायाम केला तर आपलं शरीर खूप चांगलं प्रकारे रोग प्रतिकार शक्ती निर्माण करू शकतं. बघा बरं, काय होतं, ज्यावेळेस हिवाळा ऋतूच्या शेवटी हिवाळ्याच्या ऋतूतच आपल्याला काय असतं, दिवाळीची सुट्टी असते, बरोबर की नाही? कारण ज्यावेळेस थंडीचं प्रमाण जास्त वाढलेलं असतं त्यावेळेसच आपल्याला काय मिळते, दिवाळीची सुट्टीही मिळते. हिवाळ्याच्या ऋतूच्या शेवटी काय होतं, तर झाडांची पानगळ सुरू होते. तर असं तुम्हाला प्रश्न विचारतील एक्झाम मध्ये, टिंब ऋतूच्या शेवटी झाडांची पानगळ सुरू होते. तर तुम्ही याचं उत्तर काय देणार, तर हिवाळा ऋतूच्या शेवटी झाडांची पानगळ सुरू होते. बघा बरं, या सीझन मध्ये काय करतो आपण, या ठिकाणी तुम्हाला तिन्ही सीझन मध्ये असणारी जी फळं आहेत किंवा आपला आहार कसा बदलतो ऋतूनुसार यासाठी एक एक चित्र दिलेलं आहे. बघा बरं, उन्हाळ्यामध्ये काय आहे, तर उन्हाळ्यामध्ये आपण बघा थंड पेय, कलिंगड यासारखे किंवा या ठिकाणी आपण मठ्ठा यासारखे आपण लिक्विड पदार्थ म्हणजे पातळ पदार्थांना आपण जास्त महत्व देतो. तसंच पावसाळ्यामध्ये कसं आपल्याला गरम गरम खाऊ वाटतं, त्यामुळे आपण काय करतो, पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सूप वगैरे आपण खात असतो किंवा गरम अन्न आपण खात असतो. हिवाळ्यामध्ये कसं आपल्याला चमचमीत असं तेलकट खाऊ वाटतं, यामध्ये काय खातो आपण, हिवाळ्यामध्ये वडापाव, समोसा, कचोरी, चहा हे आपल्याला कसं असतं. आता बघा बरं, उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये थंडी असल्यामुळे दोन्ही ऋतूमध्ये आपण थोडक्यात एकसारखा आहार आपण खात असतो. यानंतर बघा बरं, ऋतूनुसार पोशाखातील बदल. तर पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला उन्हाळा दिसतो, यामध्ये आपण कोणतीही पॅक कपडे घातलेत का, आपलं शरीर पूर्ण झाकेल असे कपडे घातलेत का, नाही का, तर आपल्याला या सीझन मध्ये खूप त्रास होत असतो, उकडत असतं, घाम येत असतो आणि आपल्या शरीराला वाऱ्याची गरज असते. त्यामुळे आपण काय करतो, आणि घामामुळे काय होतं, तर आपल्या मानेवर किंवा आपल्या शरीरावर कुठेतरी अशा पुरळ वगैरे येऊ शकतात किंवा इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे आपण काय करतो, तर
आपण यामध्ये मोकळी ढाकळी किंवा अशी ओपन कपडे घालत असतो. तसंच बघा बरं, हिवाळ्यामध्ये आपण काय करतो, तर उबदार कपडे, स्वेटर, मफलर यासारखे कपडे घालतो. तसंच पावसाळ्यामध्ये काय करतो आपण, तर पावसापासून रक्षण करण्यासाठी आपण रेनकोट वापरत असतो. बरोबर. बघा बरं, या ठिकाणी ऋतूनुसार आपला पोशाख बदललेला आहे. तसंच बघूया, आता पुढे जाऊया. तर बघा, आता ही चित्र तुम्हाला दिसत असेल. ह्या चित्राचा काय अर्थ आहे ते आपण पुढच्या मुद्द्यातून बघणार आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला सगळे पक्षी उडताना दिसत आहेत आणि याच्या मागे आपल्याला आपलं जग दिसत आहे किंवा आपल्या जगाचा नकाशा आपल्याला दिसत आहे. तर हे काय आहे, तर बघा बरं, या ऋतूमध्ये तुम्हाला माहिती का, तर ही तुम्हाला माहिती करून घ्यायची गोष्ट आहे. या ऋतूमध्ये पक्ष्यांचं स्थलांतरण होत असतं. बघा काय होतं, बदलत्या हवामानानुसार सर्व सजीव आपल्यात बदल घडवून आणतात. काही प्राणी एका जागेवरून दुसऱ्या जागी जातात, याला स्थलांतर म्हणतात. स्थलांतर करणाऱ्या प्राण्यांमध्ये पक्ष्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. बघा बरं काय होतं, तर ऋतू बदलला तर पक्षी काय करतात, त्यांना जो सुसह्य ऋतू आहे त्या भागात ते स्थलांतर करतात किंवा त्या भागात ते जातात. म्हणजे काय, तर काही प्राणी एका जागेवरून दुसऱ्या जागी जातात, याला काय म्हणतात, तर स्थलांतर असे म्हणतात. स्थलांतर करणाऱ्या प्राण्यामध्ये पक्ष्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. म्हणजे कोणाचं प्रमाण सर्वाधिक आहे, स्थलांतर कोण जास्त करतं, तर पक्षी हे सर्वाधिक स्थलांतर करतात. पक्षी हे प्रामुख्याने हवामान बदल, अन्नाची उपलब्धता व आपल्या पिल्लांचे संगोपन यासाठी काही काळासाठी म्हणजे हंगामी स्थलांतर करतात. म्हणजे बघा बरं, ज्या भागात उन्हाळा असेल किंवा ज्या भागात त्यांना योग्य असं तापमान असेल ते त्या भागात जातात आणि परत आपल्या मूळ जागी तेव्हाच परत येतात जेव्हा तिथलं तापमान नॉर्मल होईल किंवा त्यांच्यासारखं होईल. बघा बरं काय होतं, काही पक्षी तर इतर देशातून भारतात येतात, तर भारतातून इतर देशात जातात. मग काय होतं, तर या स्थलांतरणामध्ये काही पक्षी हंगामी स्थलांतरण करतात. म्हणजे आता पावसाळा, उन्हाळा, हिवाळा अशी ऋतू असतात. मग आता समजा पावसाचा त्रास होतोय त्या पक्ष्यांना, तर ते पावसाळ्यात इतर भागात स्थलांतरण करतील. मग पावसाळा संपला, नॉर्मल झालं वातावरण, की ते परत त्याच ठिकाणी परत येतील. मग तसंच काही पक्षी भारतातून विदेशात जातात, बाहेरच्या परदेशात जातात आणि काही परदेशी पक्षी काय करतात, तर भारतात येतात. जास्तीत जास्त पक्षी हिवाळ्यात भारतात येतात. कधी येतात, तर हिवाळ्यात. का, तर हिवाळा हा असा ऋतू आहे की ज्यामध्ये अन्नधान्याची उपलब्धता विपुल प्रमाणात असते. तसेच वातावरण, जे भारतातलं वातावरण असतं ते आरोग्यासाठी, सजीवांच्या आरोग्यासाठी सुसह्य किंवा योग्य असतं. त्यामुळं जास्त करून पक्षी हिवाळ्यात भारतात येतात. पक्षी हजारो किलोमीटर अंतर प्रवास करून येत असतात. काही दिवसांनी हवामान बदल झाल्यावर परत उन्हाळा सुरू झाल्यानंतर ते काय करतात, पुन्हा आपल्या प्रदेशात परत जातात. महाराष्ट्रातील अशा पक्षी स्थलांतरणाच्या ठिकाणांची माहिती मिळवा. मग आता तुम्हाला काय करायचंय, तर बघा आपण पक्षी स्थलांतरण म्हणजे काय बघितलं किंवा स्थलांतरण म्हणजे काय बघितलं. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, तर पक्षी स्थलांतरणाच्या ठिकाणाची माहिती मिळवायची आहे. उदाहरणार्थ बघा बरं, मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका येथील मायनी पक्षी अभयारण्य. सातारा जिल्ह्यातील कोणतं, खटाव तालुका येथील मायनी पक्षी अभयारण्य. अशाच प्रकारचे जी काही पक्षी अभयारण्य आहेत त्याचं तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं. बघू कोणाला किती माहिती मिळवली तुम्ही या पक्षी अभयारण्य किंवा पक्षी स्थलांतरण होणाऱ्या ठिकाणांची तुम्ही किती माहिती मिळवली हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचंय. चला पुढचा मुद्दा पाहूया. माहिती करून घ्यायचंय. काय करायचंय, पावसाळ्याला सुरुवात झाल्यावर ठिकठिकाणी वृक्ष लागवडी सप्ताहाचे आयोजन केले जाते. 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान वृक्ष लागवड सप्ताह साजरा केला जातो. आता यावरही तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. टिंब दरम्यान वृक्ष लागवड सप्ताह तयार केला जातो. इथे तुम्ही काय म्हणाल, 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान वृक्ष लागवड सप्ताह साजरा करतात. या दरम्यान अनेक प्रकारच्या वृक्षांची लागवड सर्व मिळून करतात. पावसाळ्यात वनमहोत्सवाचे आयोजनही केले जाते. कधी वनमहोत्सवाचे आयोजन कधी केले जाते, तर पावसाळ्यात केले जाते. यातही विविध उपक्रम राबवले जातात. उदाहरणार्थ शतकोटी वृक्षारोपण आणि एक पेड़ माँ के नाम ही भारत सरकारची एक योजना आहे. या योजनेअंतर्गत आईच्या नावानं एक वृक्ष किंवा एक झाड लावलं जातं. बर, आता तुम्हाला काय करायचंय, या वरच्या चित्राचे निरीक्षण करायचंय आणि या चित्राबद्दल 4 ते 5 ओळी माहिती लिहायची आहे.
ती काय आहे, तुम्हाला या चित्रात काय दिसत आहे, तर विद्यार्थी व शिक्षक म्हणून वृक्षारोपण करत आहेत. यामध्ये कडुनिंब या वृक्षाचं झाड म्हणजे रोपण करण्यात आलं आहे. कडुनिंब हा अत्यंत गुणकारी औषधी काय आहे, वृक्ष आहे आणि याचं काय केलं पाहिजे, संगोपन केलं पाहिजे, याची वाढ केली पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही काय करायचे आहे, या चित्राबाबतीत 4-5 ओळी माहिती तुम्ही काय करणार आहात, लिहिणार आहात तुमच्या वहीमध्ये, किंवा एक ओळ तुम्ही कमेंट मध्ये सुद्धा सांगू शकता. चला, आज आपण काय शिकलो, तर आम्ही हे अभ्यासले. या अंतर्गत आपण आज काय शिकलो याचा आपण पूर्ण धड्यामध्ये थोडक्यात काय अभ्यास केला याची आज आपण माहिती घेणार आहे. यामध्ये आपण काय शिकलो, तर ऋतुबदल हा पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे आणि पृथ्वीच्या कललेल्या आसामुळे होतो, हे आपल्याला समजलं, बरोबर. नंतर काय, ऋतुबदलाचा मानवी जीवनावर परिणाम होतो, हे आपल्याला काय झालं, समजलं. ऋतुबदलामुळे पोषकात विविधता दिसून येते, हे आपल्याला समजलं. तसंच ऋतूनुसार आपला आहार बदलतो, आपल्या संपूर्ण जीवनावर ऋतुबदलाचा परिणाम होतो, हे आपल्याला या पाठातून समजून आले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतकंच जाणून घेऊया. यावरील स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. जर तुम्हाला काही अडचण असेल, काही प्रश्न असतील, तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचे आहेत. आणि व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, कारण ज्यामुळे तुम्हाला पुढचे व्हिडिओ मिळत राहतील आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पडत राहील. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.